मम्मी झोपायला गेला तुम्ही अजून? सपने लय प्रश्न पडतात बघ तुला. मम्मी झोपायला का गेला नाही, तिथंच का बसला, तिकडेच का बघितलं, असंच का केलं, तसंच का केलं, तुला काय करायचं असतंय ग? ठीक आहे राहू दे. साधं विचारलं तरी फनफन करतात. टाइम बघितला का? टाइम दिसतंय की, आहेत की डोळं मला. हा हेच हेच सांगत होते बघा मी. म्हणजे हीच होय. ऐका का इकडे या. ह्या दोघी लक्ष ठेवून होते वाटतं आमच्यावर. खोलीत दिसलो नाही म्हणून वाट बघत बसले असतील. राहू दे, आता काहीच बोलत बसत नाही, नाहीतर मम्मी उगाच रीग लावत बसेल प्रश्नांची. मम्मी कधीचे गेलेत, आत्ता येतात बघा. मी तर मध्ये अजिबात सोडू नका. चांगलं फाईलावर घ्या बघा. विचारा विचारा. कळतंय मला. काय बस विचारते मी. या पायरे सावकाश. चला. सत्य थांब. कुठं गेला होता तुम्ही दोघ? ते बी नाही विचारता. बघितलं ना केवढी रात झाली ती. मम्मी साहेबांना मानिनी मॅडम बद्दल काहीच सांगायला नको, नाहीतर आहे तो गोंधळ अजून वाढवून ठेवतील. तात्यासाहेबांना जाऊन बोलतील आणि तात्यासाहेब मानिनी मॅडमच्या जीवावर उठतील. मम्मी त्यांना रात्र काही दिवस काय काही फरक पडत नाही. थोडं बनशीतीस का? सत्या काय विचारते मी? कुठं गेला होता तुम्ही? आमची जेवण होऊन पार झोपायची वेळ झाली तरी तुमचा पत्ता नाही. कुठं होता? मम्मी अगं ते वाघमाऱ्यांच्या डोळ्यातनं जरा चुरचुरत होता, त्यामुळं डॉक्टरांकडे घेऊन गेलेलो त्यांना. पण मग डॉक्टरांनी ते ड्रॉप्स दिले होते ना डोळ्यात टाकायचे, ते टाकायचे ना. बरोबर की नाही मम्मी? हा बरोबर बोलते सपनी. हा तसं करायचं ना. अगं झालं ते बी करून, पण त्याच्यानं काही फरक पडला नाही म्हणून तर डॉक्टरांकडे घेऊन गेलो ना. नाहीतर कशाला अशा अवस्थेत वाघमाऱ्यांना पावसा पाण्याचं बाहेर घेऊन जाईन. आणि तिथं गेल्यावर आधी पेशंट येऊन बसले होते, लई मोठी रांग होती, त्यामुळे उशीर झाला. ए सत्या, मग एवढं वैतागून बोलायला काय झालंय? तू नक्की डॉक्टरकडेच गेला होतास ना का दुसरीकडे कुठे गेला होतास? मम्मी अगं डॉक्टरांकडेच गेलो होतो. आता यांना अशा अवस्थेत काय अजिंक्य ताऱ्यावर घेऊन जाणार आहे? मग हा बरोबरच आहे तुझं. ही हुबलक सपनी सारखं मला म्हणत होती का मम्मी विचारा म्हणून विचारलं बघ मी तुला. ए सपने, मिळालं का उत्तर तुला? कळलं ना? झालं सपना वहिनी, कळलं तुम्हाला? तुमची चौकशी करून झाली असेल तर जाऊ का मी? जा जा. आम्ही कुठं अडवलंय? हाय का नुसती विचाराची बी पंचायत आहे बाई माणसाला. चला वाघमारे. हा सावकाश धडकशील कुठं तरी खांबाई मध्ये. सावकाश. मम्मी सत्याभाऊजी आता किती बी चिडून बोलले का नाही तरी बी काहीतरी लपवतायत बघा. 100% काहीतरी गडबड आहे. ए हुबलक सपने, तिथं मला बी ठाव आहे. पण
नक्की काय गडबड आहे का नाही तिकडं झालंय बघ. का गेलं असतं एवढ्या बाहेर होते? माझ्या तल्लक बुद्धीला काय वाटतंय माहितीये का? काय वाटतं तुझ्या तल्लक बुद्धीला? नाही म्हणजे डॉक्टरकडेच गेले असतील, पण डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेले नसतील बघा. मग कुठं? म्हणजे मला असं म्हणायचंय का, गुड न्यूज वाल्या डॉक्टरकडे गेले असतील. म्हणजे जाऊबाईंच्या चेहऱ्याचा थकवा बघून असं वाटतंय. गुड न्यूज मम्मी गुड न्यूज. ना तुझा खूप लटकटली. ये सपने, अगं तिचं डोळं गेल्यात आणि ती निवड कसली गुड न्यूज देते ग? कसं कसं लॉजिक लावतीस का ग तू? हा, प्रत्येक गोष्टीला काही तर लॉजिक असते का नसते? तू आणि तुझी बुद्धी आणि पावसाच्या पाण्यात सोडून दिली पाहिजे बघ. ही सपने, ती दोघ जण माझ्यापासून नक्की काय तर लपवतात हे ठाव आहे मला, पण काय लपवतात का नाही ती शोधलं पाहिजे बघ.